माननीय श्री गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड विभागातून खऱ्या अर्थाने लोकांचे स्वातंत्र्य, सरकारी अथवा खाजगी क्षेत्राकडून लोकांवर होणाऱ्या अन्यायापासून लोकस्वातंत्र्य यावर त्यांनी वास्तववादी वार्तांकन व आपल्या लिखाणामधून जनसामान्याच्या मनातील प्रश्नावर निपक्ष दृष्टिक्षेप टाकला। तसेच निर्भीडपणे आतंकवाद, दहशतवाद व गुन्हेगारी कृत्याचे वार्तांकन करताना अन्याय अत्याचारित पीडितांच्या संविधानिक मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी समाजापुढे बाजू मांडली। 13 जानेवारी 2010 ला सतीश शेट्टी यांची हत्या झाली। तेव्हापासून सतीश शेट्टींचे कुटुंबीय न्यायालयीन लढा देत आहेत। मात्र मागच्या 7 वर्षांपासून ते न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। याबाबत एका मानवाधिकार कार्यकर्त्याने मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली। मानवी हक्क आयोगाने त्याची दखल घेत पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत। आता आदेश असा काढलेला आहे की हे 3 अधिकारी दोषी आहेत, त्यांच्यावरती कारवाई व्हावी आणि गृह मंत्रालयाने 15 लाखाचा दंड शेट्टी कुटुंबियांना द्यावा अशा पद्धतीचा आदेश मानवी हक्क आयोगाने या ठिकाणी दिलेला आहे। एप्रिलमध्ये त्याचे आदेश झालेले आहेत, आज अद्यापपर्यंत त्याची कार्यवाही नाही आहे। धक्कादायक बाब म्हणजे गृह विभागाने शेट्टी कुटुंबाला पुणे ग्रामीण दलातील तत्कालीन अधिकाऱ्यांनी केलेल्या हलगर्जीपणासाठी 15 लाख रुपये नुकसान भरपाई द्यायची आहे असं आयोगाने आपल्या आदेशात म्हटलं होतं। आता हा आदेश निघूनही 2 महिने झाले, ना या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळाली ना त्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात कारवाई झाली आहे। कुटुंबाचा विशेष रिपोर्ट। धंदा पण नाही करू देत, चोरून पण घेतात। आमच्या वस्तू धंदा करायला गेलं आम्ही काय करायचं सर? असं करा, बोल चांगल्या सरांना सांगा ना, आमच्या तिघाला फाशी द्यायला लावा सर, नको आम्हाला या जीवन। तर सकाळी कॉलेज आणि रात्री त्याच ठिकाणी हॉटेल व्यवसाय थाटणाऱ्या एका शैक्षणिक संस्थेवर राज्याचा शिक्षण विभाग फारच मेहरबान असल्याची बाब पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीला आली आहे। तर राजरोसपणे सुरू असलेल्या या प्रकाराबाबत तक्रार केल्यानंतर आपल्याला धमकावलं जात असल्याचंही त्या शिक्षण संस्थेतल्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। नेमका काय प्रकार आहे पाहूयात, आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांचा विशेष रिपोर्ट। अस्ताव्यस्त पडलेल्या सिगारेट आणि उरलेल्या अन्नाचे तुकडे, दारूच्या बाटल्यांचा खच, बैठकीसाठीची ही आसन व्यवस्था, सुसज्ज बिछाना आणि खासगी समारंभ ही दृश्य बघून तुम्हाला वाटेल कुठलं तरी हॉटेल आहे। हो, हे हॉटेलच आहे, मात्र याच ठिकाणी हे जानकी देवी महाविद्यालयही चालवलं जात आहे। लोकशाही सरकारच्या गोरगरीब तसेच अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांची माहिती प्रशासनाकडून राबविण्यात याव्यात व त्याच्या अंमलबजावणीतील त्रुटीवरही बोट ठेवत निर्भीडपणे पत्रकार म्हणून बाजू मांडली। लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळख असलेल्या पत्रकारिता क्षेत्रात अत्यंत जबाबदार आणि वास्तव समाजापुढे ठेवणारा पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांच्या या अनमोल योगदानासाठी व निरपेक्ष निस्वार्थी सेवाभावी व सामाजिक वास्तव लिखाणासाठी तसेच समाजाला दिशा देणारे त्यांचे उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण कर्तृत्वासाठी संस्थेच्या वतीने मानव अधिकार पुरस्कार प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रदान करताना आनंदच होत आहे। या त्यांच्या कार्याचा सन्मान हे निमित्त आहे, पण या सन्मानामागील भावना या प्रगतीला व कार्याला स्फूर्तिबळ देण्यासाठीच आहेत।